जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पॉवर इश्यूमुळे 3 जूनचा व्हिडिओ अपलोड होऊ शकलेला नाही. आजच्या या सत्रामध्ये आपण एकूण 15 प्रश्न पाहणार आहोत. एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, डीडी किसान चॅनलद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या AI अँकरला काय नाव देण्यात आले? तर डीडी किसानद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या AI अँकरला AI भूमी असं नाव देण्यात आलेलं आहे. डीडी किसानने एकूण 2 AI अँकर लॉन्च केले आहेत. त्यापैकी एकाला AI क्रिश आणि दुसऱ्या महिला अँकरला भूमी असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, हे जे AI अँकर आहेत हे एकूण 50 भाषांमध्ये संवाद साधू शकतात. डीडी किसान चॅनल विषयी हे लक्षात ठेवा. डीडी किसान हे चॅनल 26 मे 2015 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं व आता याच्या स्थापनेला 9 वर्षे पूर्ण झालेली आहेत. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, भारतातील पहिल्या AI न्यूज अँकरचं नाव काय आहे? तर भारतातील पहिल्या न्यूज AI अँकरचं नाव सना असं असून 2023 मध्ये इंडिया टुडे ग्रुपने या AI सना न्यूज अँकरला लॉन्च केलं होतं. बरं, कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की जगातील पहिला AI न्यूज अँकर हा कोणत्या देशाने लॉन्च केला होता? ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. सरकारी आकडेवारीच्या माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात कोणत्या देशाकडून भारताला सर्वाधिक FDI प्राप्त झाला आहे? तर केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2023-24 च्या आर्थिक वर्षात सिंगापूर या देशाकडून भारताला सर्वाधिक FDI प्राप्त झालेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात सिंगापूरमधून भारताला एकूण 11.77 अब्ज डॉलरचा FDI प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, मागच्या वर्षीच्या तुलनेत सिंगापूरमधून आलेल्या FDI मध्ये एकूण 31.55% घट नोंदवण्यात आलेली आहे. तरी देखील सिंगापूर हा भारताचा प्रथम क्रमांकाचा FDI गुंतवणूकदार देश ठरला आहे. मित्रांनो, 2018-19 पासूनच सिंगापूर हा भारताचा सर्वात मोठा FDI गुंतवणूकदार देश ठरलेला आहे. याआधी 2017-18 मध्ये भारताने मॉरिशियस या देशाकडून सर्वाधिक FDI प्राप्त केला होता. याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, 2023-24 मध्ये भारतातील FDI इक्विटी प्रवाह हा मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.49% घसरून 44.42 अब्ज डॉलर इतका झालेला आहे. हाच प्रवाह 2022-23 मध्ये 43.03 अब्ज डॉलर इतका होता. व एकूण FDI विषयी सांगायचं झालं तर हा एकूण FDI 2023-24 मध्ये 70.95 अब्ज डॉलर इतका आहे. याआधी म्हणजे 2022-23 मध्ये हा किती होता? तर 71.35 अब्ज डॉलर इतका हा 2022-23 मध्ये होता. एकूण FDI म्हणजे काय? तर यामध्ये इक्विटी प्रवाह, पुनर्गुंतवणूक आणि इतर भांडवलाचा समावेश असतो. त्यालाच एकूण FDI असं म्हणतात. बरं, भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे? तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर 6.13 अब्ज डॉलरसह मॉरिशियस हा देश आहे. तिसऱ्यावर 4.99 अब्ज डॉलरसह US, चौथ्या क्रमांकावर नेदरलँड आहे, तर 5वा क्रमांक जपान या देशानं मिळवलेला आहे. मित्रांनो, या आकडेवारीनुसार एप्रिल 2000 ते मार्च 2024 पर्यंत भारताला मिळालेल्या एकूण FDI पैकी 25% हा वाटा एका मॉरिशियस या देशाचाच होता. 2000 ते 2024 पर्यंत मॉरिशियस या देशाने भारतात एकूण 171.84 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर यामध्ये 24% सिंगापूर हा देश आहे व अमेरिकेचा यात 10% इतका वाटा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, 2024 साठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्काराने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले? तर हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराने निमहान्स या संस्थेला सन्मानित करण्यात आलं. हे जे निमहान्स आहे याचं फुल फॉर्म नोट करून घ्या. निमहान्स म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स असे या संस्थेचं पूर्ण स्वरूप असून या संस्थेची स्थापना 27 डिसेंबर 1974 रोजी करण्यात आली आहे व याचं मुख्यालय बँगलोर या शहरात स्थित आहे. बरं, या संस्थेद्वारे काय केलं जातं? तर ही देशातील मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स क्षेत्रात स्वायत्तपणे कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेचा हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार या संस्थेच्या वतीने कोणी स्वीकारला? तर या निमहन्सच्या संचालिका डॉक्टर प्रतिमा मूर्ती यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. बरं, हा जो नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार आहे, याची स्थापना कधी करण्यात आली? तर 2019 मध्ये WHO ने आरोग्य प्रोत्साहनासाठी या पुरस्काराची स्थापना केली आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, आशिया क्षेत्रासाठीचा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार हा आलोक शुक्ला यांना मिळालेला आहे. 2024चा लच्चू महाराज पुरस्कार पंडित राजेंद्र गंगानी,
विटले गोल्ड अवॉर्ड डॉक्टर पौर्णिमा बर्मन, युनेस्को गेलेर्मो कानो पुरस्कार पॅलेस्टिनी पत्रकारांना, 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन, दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर पुरस्कार अवंतिका वंदनापू, जागतिक साहित्य पुरस्कार ममताजी सागर, तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्काराने नोवाक जोकोविच यांना सन्मानित करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 3, कोणता देश 2024 ते 2026 साठी कोलंबो प्रोसेसचा अध्यक्ष बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपला भारत हा कोलंबो प्रोसेस या गटाचा अध्यक्ष बनला आहे. मित्रांनो, कोलंबो प्रोसेस या गटाची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली होती व तेव्हापासून प्रथमच भारत या गटाचा अध्यक्ष बनला आहे. मित्रांनो, हा जो कोलंबो प्रोसेस गट आहे हा एक प्रादेशिक सल्लागार गट असून यामध्ये आशियातील 12 देशांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 4, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे राकेश रंजन आहेत हे मणिपूर 1992 बॅचचे IAS अधिकारी असून ते याआधी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते व आता त्यांना कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आला आहे. हा जो कर्मचारी निवड आयोग आहे याची निर्मिती 4 नोव्हेंबर 1975 मध्ये करण्यात आली होती. मित्रांनो, SSCच्या अध्यक्षाबरोबरच इतर काही सुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये प्रदीप कुमार त्रिपाठी यांची लोकपाल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजकुमार गोयल यांची कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत न्याय विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमित यादव यांना सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागातील विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तर सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून राजेंद्र कुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इस्रोने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने PSLV या रॉकेटसाठी 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन विकसित केले? हे जे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे हे इस्रोने विप्रो 3D या कंपनीच्या सहकार्याने विकसित केला आहे. मित्रांनो, हे जे इंजिन आहे हे 4थ्या टप्प्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 6, तंबाखू नियंत्रणाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येतो व या दिवशी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व या कार्यक्रमामध्येच PV सिंधू यांना तंबाखू नियंत्रणाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. बरं, यावेळेसच्या या जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रमाची थीम काय होती? तर तंबाखू उद्योगापासून मुलांचे संरक्षण अशी याची थीम होती. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का, युनिसेफ करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर करीना कपूर खान यांची युनिसेफ करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई मॅरेथॉन 2024 ची आंतरराष्ट्रीय अँबॅसिडर ही केटी मून होती. जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता राजदूत हे सुरेश रैना होते. पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसिडर हे सौरभ गांगुली बनले आहेत. BPCLचे ब्रँड अँबॅसिडर हे राहुल द्रविड, तर महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी स्माइल अँबॅसिडर हे सचिन तेंडुलकर आहेत. प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे? तर आता आपली पहिली अंतराळ संस्था सुरू करण्याचं कार्य हे दक्षिण कोरिया या देशानं केलं आहे. मित्रांनो, दक्षिण कोरियाने कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या नावाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली असून या अंतराळ संस्थेने 2045 पर्यंत मंगळावर यान उतरविण्याचं लक्ष ठेवलं आहे. प्रश्न क्रमांक 8, मध्य आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात निर्माण करण्यात येणार आहे? तर आता मध्य आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा उझबेकिस्तान या देशामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प उझबेकिस्तानमध्ये स्थापन करण्यासाठी रशिया हा देश उझबेकिस्तान या देशाला सहकार्य करणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मध्य आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उझबेकिस्तान या देशामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार संकर्षण कराडे यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, संकर्षण कराडे यांना हा पुरस्कार त्यांच्या नियम व अटी लागू या नाटकातील त्यांच्या अभिनयासाठी जाहीर झालेला आहे. याच नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. इतर जे पुरस्कार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या.
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार देवेंद्र पेम, सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार आशुतोष गोखले, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लीना भागवत, विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार शलाका पवार, सहाय्यक अभिनेत्री पर्ण पेटे, तर दिग्दर्शकाचा पुरस्कार हा चंद्रकांत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. आता हा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या UEFA चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद कोणत्या क्लबने पटकावले? तर आता ही जी UEFA चॅम्पियन्स लीग आहे याचं विजेतेपद रिअल माद्रिद या क्लबनं पटकावलं आहे. रिअल माद्रिदने अंतिम सामन्यात बोरुसिया डॉर्टमुंड या क्लबला हरून 15व्यांदा या UEFA चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. नुकतेच निधन झालेले चंद्रकांत कपिलेश्वरी हे कोणत्या घराण्यातील गायक होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चंद्रकांत कपिलेश्वरी हे किराणा या घराण्याचे गायक होते. मित्रांनो, किराणा घराण्याचे संस्थापक कोण आहेत? तर उस्ताद अब्दुल करीम खां हे किराणा घराण्याचे संस्थापक असून त्यांचे पटशिष्य पंडित बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी यांचे चंद्रकांत कपिलेश्वरी हे पुत्र होते. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चंद्रकांत कपिलेश्वरी हे किराणा घराण्याशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 12. नुकत्याच पार पडलेल्या सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या आहेत? मित्रांनो, सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाने सर्वाधिक जागा पटकावलेल्या आहेत. सिक्कीम विधानसभेत एकूण 32 जागा असून यापैकी 31 जागा या एकट्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा याच पक्षाने पटकावलेल्या आहेत. फक्त ही जी एक जागा आहे ही सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या तेंजिंग नोरबुलामता यांनी जिंकली आहे. मित्रांनो, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे प्रमुख कोण आहेत? तर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे प्रमुख असून ते रेनॉक आणि सुरेंगचकुंग या 2 विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. प्रश्न क्रमांक 13. बहुराष्ट्रीय लष्करी सराव रेड फ्लॅग 24चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर हा जो रेड फ्लॅग सराव आहे याचं आयोजन अमेरिका या देशामध्ये करण्यात आला असून भारताने सुद्धा या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात हिस्सा घेतला आहे. मित्रांनो, हा जो रेड फ्लॅग युद्धाभ्यास आहे हा 1975 पासून आयोजित केला जातो. पुढील प्रश्न पहा. मोनॅको ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच चार्ल्स लेकर्क यांनी मोनॅको ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा का आहे? तर 1931 नंतर मोनॅको ग्रँड प्रिक्स जिंकणारे चार्ल्स लेकर्क हे पहिले मोनेगास ड्रायव्हर ठरले आहेत. चार्ल्स लेकर हे कोणत्या संघाचे ड्रायव्हर आहेत? तर फेरारी या संघाचे ते ड्रायव्हर आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. बहारीन ग्रँड प्रिक्स, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स, जपान ग्रँड प्रिक्स, चायना ग्रँड प्रिक्स आणि इमेलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलं असून ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद कार्लोस सेन्स तर मियामी ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे लँडो नॉरिस यांनी पटकावलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक सायकल दिन आहे हा दरवर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2018 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या 8व्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.